आणि आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनाच्या आधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे। 16 तारखेपासून नागपुरात नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन होत आहे अशी सूत्रांची माहिती आहे। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। स्वतः शंभूराज देसाई आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। देसाईजी, स्वागत आहे तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये। 16 तारखेपासून नागपूरमध्ये नव्या सरकारचं हिवाळी अधिवेशन होत आहे, मात्र त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार का? बघा, तुम्ही मगाची जी क्लिप दाखवली ना, की माननीय शिंदे साहेबांना आम्ही अधिकार दिले की अगदी आम्ही बोललो ते योग्य तुम्ही ते सांगितलेलंच आहे। पण तुम्ही ते सांगितलं की शंभूराज देसाईंनी माहिती दिली 12 तारखेला विस्तार आहे। तुम्ही तुमच्या प्रतिनिधींनी माझी सकाळी जी मुलाखत घेतली, माझा आभार मेळावा होता मतदारसंघातला, तिथं तुमचा स्थानिक प्रतिनिधी आले होते, त्यांच्याशी त्यांनी मला प्रश्न विचारले। मी एका शब्दानं तारखेचा उल्लेख केलेला नाही, अमुक तारखेला विस्तार होईल म्हणून। एवढंच तिथं म्हटलं की जेव्हा केव्हा विस्तार होईल आणि शिवसेनेच्या बाबतीत किती मंत्रिपदं मिळायची, कुठले विभाग मिळायचे, कुणाला मिळायचे, याच्या बाबतीतलं म्हटलं शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे। मुख्य नेते आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही तो अधिकार दिलाय। कारण विनाकारण मी 12 तारीख सांगितली असं सगळीकडे यायला लागले, ते चुकीचं आहे। मी 12 तारखेचा उल्लेख कुठल्याच तारखेचा उल्लेख मी केलेला नाही। ठीक, एवढं मला फक्त स्पष्टीकरण करायचं आहे। ठीक, देसाईजी, मात्र मंत्रिमंडळ विस्तार हा कधीपर्यंत होईल? नाही, आता हे बघा, तो अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे। त्यामुळं या त्यांच्या अधिकार कक्षेत जो विषय आहे त्याच्या बाबतीत आम्ही आमदारांनी काही बोलणंच योग्य नाही, तो अधिकारच आमचा नाही। त्यामुळं माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा हे तिघजण बसतील आणि आपण पाहिलं असेल माननीय मुख्यमंत्र्यांचा, 2 माननीय उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आमच्या चर्चा सुरू आहेत आणि लवकरच त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ, असं माननीय फडणवीस साहेब स्वतः बोललेले आहेत। त्यामुळे आता राज्याचे प्रमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेव्हा असं स्टेटमेंट करतात तेव्हा त्याच्या पुढे जाऊन आम्ही काय बोलणं योग्यच नाही ना। त्यामुळे आता हे तिघजणच त्यातला निर्णय घेतील। त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचंय की मी असं कधी, आज माझी पूर्ण क्लिप काढा, आपण सकाळी जो माझी मुलाखत घेतली ना, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते कुठेही तारीख 12 तारखेचा मी कुठल्याच तारखेचा मी उल्लेखच केलेला नाही। त्यामुळे तेवढं फक्त माझ्याबद्दल गैरसमज होऊ नये की मी कसं काय असं तारीख सांगितली म्हणून, मी ती तारखेचा उल्लेखच केलेला नाही। ठीक, नक्कीच नक्कीच। धन्यवाद देसाईजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी। तर हिवाळी अधिवेशनाच्या आधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते।